शेतकरी मित्रांनो, यावर्षी हवामान खात्यानं पाऊस काळ कमी असण्याची शक्यता आहे असा अंदाज दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला तूर पिकाचे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारे वाण आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टॉप 5 वाण जे लवकर येणारे आहेत ते तूर पिकाचे वाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग पाहूया. शेतकरी मित्रांनो, 1 नंबरला जे बियाणं आपण तूर पिकाचं पाहणार आहोत ते आहे गोदावरी. शेतकरी मित्रांनो, या वाणाचा दाना हा पांढरा असतो. 2021 साली हे वाण प्रसारित केलेलं आहे. कालावधी जर पाहिला तर 160 दिवस या वाणाचा कालावधी असतो. वाढीचा कल निंपसरट आहे. टपोरे दाणे मिळतात. मर आणि वांज रोगासाठी प्रतिकारक आहे. तूर 1.5 महिन्याची असताना 2 ते 3 इंचाचा आपल्याला शेंडा या वाणाचा खुडल्यानंतर भरपूर चांगला फुटवा आपल्याला मिळतो. त्यामुळे उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतं. शेतकरी मित्रांनो, याचं उत्पन्न जर पाहिलं तर आपल्याला 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी याचं उत्पादन सर्वसाधारणपणे मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, गोदावरी या वाणाची लागवड करत असताना 4 बाय 1.5 फूट अंतर आपण ठेवू शकता. त्याचबरोबर कोरडवाहू लागवड करायची असेल तर आपल्याला या वाणाची लागवड आपण करू शकता. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाचा 2 नंबरचा वाण जो पाहणार आहोत तो कमी कालावधीमध्ये येणारा वाण आहे. फुले राजेश्वरी. हलक्या जमिनीसाठी हा आपण लागवड करू शकता. लाल दाना आहे. मर रोग प्रतिकारक आहे. वांज रोग प्रतिकारक आहे. कालावधी जर पाहिला तर 140 ते 150 दिवसामध्ये हा वाण काढणीसाठी तयार होतो. शेतकरी मित्रांनो, याचं उत्पन्न जर पाहिलं तर सरासरी आपल्याला 12 ते 14 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये उत्पन्न मिळू शकतं. सलग किंवा आंतरपीक पद्धतीसाठी हा एक चांगला वाण आहे. फुले राजेश्वरी या वाणाचे दाणे हे मध्यम ते जाड असतात. याची लागवड करण्यासाठी 4 ते 5 फूट 2 ओळीमध्ये अंतर ठेवायचं आहे. 1.5 ते 2 फूट 2 रोपांमध्ये अंतर आपल्याला ठेवायचं आहे. शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचं जे वाण पाहणार आहोत ते आहे अंकुर कंपनीचं चारू. शेतकरी मित्रांनो, हे भारी ते मध्यम जमिनीमध्ये याची लागवड करू शकता. 150 ते 160 दिवसाचा कालावधी या वाणासाठी लागत असतो. मर आणि वांज रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. जास्त फांद्या करणारी जात आहे. प्रति एकर क्षेत्रामधून सर्वसाधारणपणे 10 ते 12 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण उत्पन्न याचं घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, 4 नंबरचा जो वाण पाहणार आहोत तो आहे दप्तरी 48. शेतकरी मित्रांनो, याचा दाना जर पाहिला तर लाल रंगाचा असतो. हलकी ते मध्यम भारी जमिनीमध्ये लागवड करू शकता. 150 ते 160 दिवसांचा कालावधी आहे. मर आणि वांज रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. याची लागवड करण्यासाठी आपण 7 बाय 2, 7 बाय 1 किंवा 7 बाय 1.5 फूट अंतरसुद्धा आपण ठेवू शकता. किंवा 2 ओळीमध्ये 5 फूट अंतर, 2 रोपांमध्ये 1 ते 2 फूट अंतर आपण ठेवू शकता. या वाणाचं सरासरी उत्पन्न 10 ते 12 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, 5 नंबरला जे तूर पिकाचं बियाणं पाहणार आहोत ते आहे निर्मल सीड्स कंपनीचं दुर्गा. शेतकरी मित्रांनो, 150 ते 160 दिवसाचा कालावधी या वाणासाठी लागत असतो. 7 ते 8 फूट अंतर 2 लाईनमध्ये ठेवू शकता. 3 ते 4 फूट अंतर 2 रोपांमध्ये आपण ठेवू शकता. लाल रंगाची तूर आहे. बियाणं 2 ते 3 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये लागतं. या वाणाची झाडं मोठी होतात, त्यामुळे जास्त अंतर ठेवणं गरजेचं आहे. पेरणीनंतर 45 दिवसांनी 2 ते 3 इंचाचा शेंडा कट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला भरपूर फांद्या मिळतील. दुर्गा हा तूर पिकाचा वाण जवळजवळ 5 ते 6 फुटापर्यंत वाढतो. 170 ते 180 सेंटीमीटर सर्वसाधारण याची वाढ होते. या वाणाला भरपूर साईड ब्रांचेस निघतात, त्यामुळे शेंगा आपल्याला जास्त मिळतात. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेंगेमध्ये 4 ते 5 दाणे टपोरे असतात. या वाणाच्या शेंगा झोपक्यात लागतात. या वाणाची लागवड जून ते जुलैमध्ये आपण करू शकता. मर आणि वांज रोगासाठी सहनशील असा वाण आहे. या वाणाची डाळ ही अतिशय उत्कृष्ट प्रतीची होते. बागायती कोरडवाहू क्षेत्रामध्ये याची लागवड करू शकता. उत्पादन जर पाहिलं तर 15 ते 18 क्विंटलपर्यंत आपण सर्वसाधारणपणे उत्पन्न आपण घेऊ शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये भरपूर असे वाण आहेत. अंकुरचा 13-7 हा सुद्धा एक चांगला वाण आहे. मर रोगासाठी सहनशील आहे. लवकर येणारा वाण आहे. लाल रंगाचा दाना आहे. मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवड करू शकता. त्याचबरोबर पंचगंगा ही सुद्धा एक चांगली कंपनी आहे. या कंपनीचा लक्ष्मी हा वाण तूर पिकाचा चांगला आहे. 145 ते 150 दिवस याचा कालावधी आहे. भरपूर फांदे येतात. मध्यम ते भारी जमिनीमध्ये याची लागवड करू शकता. लाल टपोरा दाना आहे.
5 दाणे एका शेंगेमध्ये सर्वसाधारणपणे मिळतात. मर रोगास मध्यम प्रतिकारक आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ग्रीन गोल्ड कंपनीचा 100 म्हणजेच गोल्ड 100 150 दिवस कालावधी असलेला वाण आहे. मर रोग सहनशील आहे. 5 ते 6 दाणे एका शेंगेमध्ये आपल्याला आढळतात. झुपक्यात शेंगा लागतात. मध्यम ते भारी जमीनमध्ये लागवड करू शकता. 10 ते 12 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे उत्पन्न आपल्याला यापासून मिळू शकतं. त्याचबरोबर BDN 711 कोरडवाहू क्षेत्रामध्ये लागवड करण्यासाठी चांगला वाण आहे. त्याचबरोबर मालामाल हा एक चांगला वाण आहे. बूस्टर या कंपनीचा सफेदा मर रोगासाठी सहनशील असा वाण आहे. सावी 111 हा सुद्धा एक चांगला वाण आहे. शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्याही कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही, त्यामुळं आपल्याला जो योग्य वाटेल तो वाण आपण या ठिकाणी निवड करू शकता. किंवा गेल्या वर्षी जर आपण कोणता दुसरा वाण वापरला असेल, त्याचं उत्पन्न चांगलं आलं असेल, तर तो सुद्धा आपण वाण लागवड करू शकता. आपण कोणता वाण लागवड करता आणि उत्पन्न किती मिळालं हे सुद्धा आपण कमेंट करू शकता. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी कोणत्याही समस्येसाठी आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800 180 1551 या टोल फ्री नंबरवर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.